नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 23 या कलम 23च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 23 हे 7 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांच्या गुन्हेगारी जबाबदारीबद्दल भाष्य करते. हे कलम 22चे पुढचे पाऊल आहे. कलमाचे नाव आहे 7 वर्षाहून अधिक आणि 12 वर्षाखालील अपरिपक्व समज असलेल्या बालकाची कृती. काय म्हटलेलं आहे? 7 वर्षाहून अधिक आणि 12 वर्षांखालील अपरिपक्व समज असलेल्या बालकाची कृती. काय म्हटलेलं आहे? 7 वर्षाहून अधिक आणि 12 वर्षाखालील बालकाने केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा ठरत नाही, ज्या बालकाने त्या प्रसंगी आपल्या वर्तनाचे स्वरूप आणि परिणाम काय होतील हे समजून घेण्याइतपत पुरेशी परिपक्वता मिळवलेली नसेल. काय म्हटलेलं आहे? 7 वर्षाहून अधिक आणि 12 वर्षाखालील बालकाने केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा ठरत नाही, ज्या बालकाने त्या प्रसंगी आपल्या वर्तनाचे स्वरूप आणि परिणाम काय होतील हे समजून घेण्याइतपत पुरेशी परिपक्वता मिळवलेली नसेल. सोप्या शब्दात समजून घेऊया. कलम 22मध्ये 7 वर्षाखालील मुलांना पूर्ण माफी आहे, पण कलम 23 नुसार 7 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांच्या बाबतीत न्यायालय त्यांची मानसिक परिपक्वता तपासते. जर मुलाला माहीत नसेल की तो जे करतोय ते चुकीचे आहे, तर त्याला शिक्षा होत नाही. पण जर मुलाने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ रक्ताचे डाग धुणे किंवा शस्त्र लपवणे, तर याचा अर्थ त्याला परिणामांची जाणीव होते आणि त्याला शिक्षा होऊ शकते. उदाहरण घेऊया. 11 वर्षाचा एक मुलगा रागाच्या भरात दुसऱ्या मुलाच्या डोक्यात दगड घालतो. जर त्याने तो दगड मारल्यावर घाबरून पळ काढला किंवा तो दगड लपवला, तर न्यायालय त्याला परिपक्व मानू शकते. मात्र जर त्याला हे कृत्य केल्यावर काय होईल हेच कळलेले नसेल, तर त्याला कलम 23चे संरक्षण मिळते. काय म्हटलेलं आहे? 11 वर्षाचा मुलगा रागाच्या भरात दुसऱ्या मुलाच्या डोक्यात दगड घालतो. जर त्याने तो दगड मारल्यावर घाबरून पळ काढला किंवा तो दगड लपवला, तर न्यायालय त्याला परिपक्व मानू शकते. मात्र जर त्याला हे कृत्य केल्यावर काय होईल हेच कळलेले नसेल, तर त्याला कलम 23चे संरक्षण मिळते. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? प्रत्येक मुलाची मानसिक वाढ सारखी नसते. काही मुले 10व्या वर्षीही अजाण असतात, तर काही खूप हुशार असतात. केवळ वयाच्या आधारावर सर्वांना समान न्याय लावण्याऐवजी त्यांच्या बुद्धीच्या परिपक्वतेनुसार त्यांना जबाबदार धरण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहेत? विवेकबुद्धीचा विचार, मुलांची समज आणि कृत्य यातील दुवा तपासणे, कठोर शिक्षेपासून बचाव, ज्या मुलाला कायदे नियम माहीत नाहीत त्यांना गुन्हेगार ठरवण्यापासून रोखणे, न्याय्य तपासणी, वयासोबतच मानसिक क्षमतेची चाचणी करणे. आता लॅटिन मॅगझिम काय, कोणती लॅटिन मॅगझिम ह्या संदर्भात आहेत? या कलमासंबंधित असलेल्या लॅटिन मॅगझिम कोणती आहे? तर कलम डोली इकॅपेक्स गुन्हा करण्यास अक्षमच्या कंडिशनल स्वरूपावर आधारित आहे. याला मॅलिशिया सप्लिट ॲटेटियम असेही म्हणतात. याचा अर्थ काय? दुष्टपणा किंवा समज वयाची कमतरता भरून काढते. जर मुलाचा हेतू दुष्ट सिद्ध झाला, तर वय कमी असले तरी त्याला जबाबदार धरले जाते. आता या कलमाचं उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? हे कलम बचावात्मक आहे. जर मुलाला परिपक्व मानले गेले तर शिक्षा काय? त्याला प्रौढ तुरुंगात पाठवले जात नाही, तर ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड JJB कडे सोपवले जाते. त्याला बालसुधारगृहात पाठवले जाऊ शकते. उपाय काय? मुलाच्या वकिलांनी त्याची अपरिपक्वता सिद्ध करणे आवश्यक असते. आता न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय समजून घेऊया. उल्ला महापात्राविरुद्ध राज्य या खटल्यात न्यायालयाने स्पष्ट केले की 7 ते 12 वयोगटातील मुलाच्या बाबतीत अपरिपक्वता ही गृहीत धरली जात नाही, तर ती पुराव्यांची सिद्ध करावी लागते. निकाल काय? मुलाने गुन्हा केल्यानंतर कसे वर्तन केले यावरून त्याची परिपक्वता ठरवली जाते. आता संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. संविधानातील अनुच्छेद 39E व F मुलांचे शोषण रोखणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे हे एक कलम या कलमासंबंधित आहे. तसंच बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 JJ ॲक्ट, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट, BNSचे हे कलम आणि JJ ॲक्ट एकत्रितपणे काम करतात. कोणत्याही मुलाला फाशी किंवा जन्मठेप दिली जात नाही. कलमाची समीक्षा कशी करता येईल? ते हे कलम लवचिक आहे, जे चांगली गोष्ट आहे.
मात्र मानसिक परिपक्वता मोजण्यासाठी कोणतेही ठोस मोजमाप नाही. हे पूर्णपणे न्यायाधीशांच्या विवेकावर अवलंबून असते. आधुनिक काळात सोशल मीडियामुळे वेगाने प्रगल्भ होत आहेत. त्यामुळे हे कलम लागू करणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. निष्कर्ष काय? कलम 23 हे बाल गुन्हेगारी हाताळताना एक मध्यम मार्ग अवलंबते, जे अजाण मुलांना संरक्षण देते आणि ज्या मुलांची समज विकसित झाली आहे, त्यांना त्यांच्या कृत्यासाठी जबाबदार ठरते. हे कलम बालकाचे वय आणि बुद्धी यातील संतुलन राखते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 23च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. एक कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून हे कलम अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. असेच कायद्याविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायद्याविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.